नुकताच यूपीएससीचा रिझल्ट निकाल जो आहे तो लागला आणि या निकालात अनेक उमेदवारांनी जे ते यशाला गवसणी घातली आणि त्याच्यानंतर आता काही वेळातच त्यांच्या ज्या त्यांना पदभार स्वीकारून ते त्यांच्या कामाला रुजू होतील। पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबईच्या सायन कोळीवाड्यातून जे ते प्रथमेश बोराडे याची सुद्धा वर्णी या यशाला गवसणी घालण्यात त्यांनी सुद्धा माघार ठेवली नाही आणि 926वा क्रमांक पटकावत जो आहे तो प्रथमेश सुद्धा यूपीएससीची परीक्षा आणि संपूर्ण इंटरव्ह्यू जे तो क्लिअर करून आता काही दिवसातच अधिकारी म्हणून आपल्याला काम करताना पाहायला मिळेल। आपल्यासोबत संपूर्ण बोराडे कुटुंब या ठिकाणी बसलेले। खरं तर प्रथमेश आणि त्याची आई जर आपण पाहिलं तर ती शिक्षिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुलगा आता देशसेवेला जात असताना बाबा मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे प्रथमेश बोराडे यांचे वडील संजय बोराडे हे मागच्या अनेक सुंदर बोराडे हे मागच्या अनेक वर्षांपासून जे ते एकंदरीत महाराष्ट्र पोलीस या खात्यातून सेवा देत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आपण या कुटुंबाशी बातचीत करणार आहोत। काय वाटतं आता, काय आनंद आहे? नक्कीच सर, खूप छान वाटत आहे। 3 वर्षाचा प्रवास होता हा माझ्यासाठी आणि जे आतापर्यंतचे एफर्ट्स टाकले त्याचा फायनली काहीतरी फ्रूटफुल एक रिझल्ट मिळाला आहे, यासाठी नक्कीच खूप छान वाटत आहे सर। खरं तर जसं तू म्हणतोय की 3 वर्षाचा हा संपूर्ण प्रवास होता, तुझं नेमकं शिक्षण कशात झालं आणि मग नंतर तयारी कशी सुरू झाली? सर मी पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीमधनं माझं BA कंप्लीट केलेलं होतं। ॲक्च्युली UPSCच्या एक्झाममध्ये ह्या सब्जेक्टला जास्त प्रायोरिटी दिली असते, त्यामुळेच त्या हिशोबाने मी ठरवल्याप्रमाणे ते विषय घेतले आणि त्याच्यातनंच मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून पुढचा प्रवास सुरू केलेला होता। मग किती वर्ष हा संपूर्ण अभ्यास? कारण की आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष उमेदवार जे असतात, विद्यार्थी जे असतात, NCERT वाचताना अभ्यास करताना पाहायला मिळतं। त्यामुळे तू किती वर्ष हा सगळा अभ्यास केला? सर माझ्यासाठी 3 वर्षाचा प्रवास होता। माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये काही विषयांमध्ये मी कमी पडल्यामुळे तो क्लिअर करू शकलो नाही। सेकंड अटेम्प्टमध्ये नक्कीच GS चांगलं केलं होतं, पण CSATमध्ये थोडीशी कमी आली माझ्यामध्ये। थर्ड अटेम्प्टमध्ये सगळ्या गोष्टी ॲनालाइज करून व्यवस्थित लक्ष देऊन करून यावर्षी नक्कीच चांगलं यश मिळालेलं आहे सर। तुझा आनंद चेहऱ्यावर पाहायला मिळतोय, पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की प्रत्येक वेळी आपण काहीतरी करायला सुरुवात करतो त्यावेळी नेहमी कोण ना कोण आपल्या समोर डोळ्यासमोर एक आदर्श असतो की यांच्यासारखंच मला व्हायचंय। तुझ्या घरात नक्कीच तुझे बाबा जे ते पोलीस खात्यात आहेत, पोलीस दलात आहेत, पण तुझ्या समोर नेमका आदर्श कोण? सर नक्कीच ओव्हरऑल सगळेच म्हणजे माझ्या आयुष्यात माझे आई वडील असो किंवा बाबासाहेब आंबेडकर असो किंवा हिस्ट्रीचं कोणतंही पुस्तक वाचताना कोणीही आपले लीडर्स असो, ते नक्कीच माझे आदर्श राहिलेले आहेत। नक्की आपल्याला काहीतरी आपल्या देशासाठी करायचं आहे हीच भावना नेहमी मनामध्ये असते अभ्यास करताना पण, आणि त्याचमुळे सर नेहमीच मी मोटिवेटेड राहिलो आणि फायनली सर हे प्रयत्न माझे यशाला आलेत सर। आपण जर पाहिलं तर तू जसं म्हणतोय की तिसऱ्या अटेम्प्टला हे सगळं क्लिअर झालं, पहिला चेंडू नो आणि दुसरा चेंडू वाईट आणि पण तुझ्यासारखे अनेक उमेदवार जे ते या रांगेत उभे असतात किंवा हा सगळा अभ्यास करत असतात, आता त्या सगळ्यांना काय सांगू इच्छितो? कारण की तू जरी यशाला गवसणी घातली असेल तरी काही जणांचा हिरमोळही झालेला पाहायला मिळाला। सर माझा मेसेज तरी हाच असेल की तुम्ही तुमचे प्रयत्न हे नक्कीच कंटिन्यू ठेवा आणि तुम्हाला यातनं काहीतरी फायनल रिझल्ट नक्कीच मिळेल। UPSC ही अशी एक्झाम आहे की तुम्हाला ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून देते तुमची, तुम्ही एक सुजाण नागरिक बनता आणि ते नक्कीच तुम्हाला एक गुड पर्सनॅलिटी ही तुमच्या फ्युचरसाठी नेहमीच चांगली असते। तर तुमचे अटेम्प्ट्स तुम्ही नेहमीच युजफुल प्रकारे वापरा आणि एक चांगली पर्सनॅलिटी आणि एक चांगलं सिटिझन म्हणून देशासाठी पुढे या, हाच माझा मेसेज असेल सर। खरं तर मुंबईच्या दाटवाटीच्या वस्तींमध्ये अभ्यास करणं आणि तोही UPSCचा अभ्यास करणं हे किती सोपं आणि किती अवघड हे तूच सांगू शकशील, कारण की मी सुद्धा मुंबईतलाच आहे। पण तुझं शिक्षण आणि माझ्या शिक्षणात आता खरंच एक दोरीत आलेली आहे, दरी आलेली आहे। त्यामुळे कसा अभ्यास झाला? मुंबईतच केला का कुठे बाहेर जाऊन केला? सर इनिशियल माझे अटेम्प्ट मी इकडे मुंबईतच होतो, नंतर बार्टी या संस्थेतर्फे मला अनुदान देण्यात आलं, त्याच्या थ्रू मी दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेतलं 1 वर्षासाठी आणि त्यामुळे दिल्लीचं जे वातावरण होतं ते माझ्यासाठी खूप कंड्युसिव्ह होतं। ऑल्दो मुंबईमध्ये एवढे जास्त अवेलेबिलिटी नसल्यामुळे रिसोर्सेसची दिल्लीमध्ये मला नक्कीच हेल्प झाली आणि थर्ड अटेम्प्टमध्ये त्याचा मला भरपूर फायदा झाला सर। नक्कीच आपण ह्या सगळ्यात जर पाहिलं तर दिल्लीचा प्रवास, तिकडे जाणं, पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की थेरटिकली म्हणजे आपण पुस्तकं वाचून ते अभ्यास क्लिअर, पण इंटरव्ह्यू क्लिअर करणं आणि तेही ज्या कुटुंबातून कुठलाही अधिकारी नसतो त्यांना इंटरव्ह्यू करणं, त्याच्यासाठीची तयारी कशी केली होती?
सर मी तर म्हणेल माझ्या आईवडिलांनीच मला इंटरव्ह्यूच्या वेळी भरपूर मदत केली. बिकॉज सर इंटरव्ह्यू हे तुमच्या पूर्ण आयुष्याचं एक रेखाचित्र असतं आणि त्यामध्ये म्हणजे मी माझ्या आयुष्यात ज्या ज्या अचीवमेंट केल्या आहेत त्याला मी एका चांगल्या वेमध्ये कसं पोर्ट्रे करू शकतो इंटरव्ह्यूसाठी, या गोष्टींनी मला नक्कीच खूप मदत केलेली आहे सर. खरं तर आई तुझी बाजूला आहे. अगदी निरागस झालेली ही माऊली आपल्याला पाहायला मिळते, कारण की मुलगा अधिकारी झालेला आहे, स्वतः त्या शिक्षिका आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घडवताना स्वतःचा मुलगा घडवण्याचा एक टास्क होता. त्यामुळे तुमच्या डोळ्यात आताही अश्रू आणि निरागस चेहरा, काय भावना आहेत आजच्या? मी खूप आनंदी आहे आणि त्याने खूप मेहनत आणि यश संपादन केले आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय मला. खरं तर तुम्ही शिक्षिका आहात, अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलवत असताना एका मुलाचं ज्याचं UPSCचं शिक्षण पेलवायचं होतं, ती सगळी तयारी, कारण की घरचं काम आटपून शाळेतलं आटपून मग इकडे लक्ष द्यायचं, तर आता तो म्हटला की माझा इंटरव्ह्यू आई बाबांमुळे क्लिअर झालेला आहे. नक्कीच, कारण ज्या ज्या वेळेला त्याचा मॉक इंटरव्ह्यू असायचे तर तो सगळे व्हिडिओज वगैरे पाठवायचा. मग आम्ही सांगायचो की थोडे इथे तू असं बोलायला हवं होतं किंवा थोडंसं असं पर्सनॅलिटी थोडीशी डेव्हलप कर, ताट बस वगैरे, असं बेसिक गोष्टी आम्ही त्याला सांगायचो. बाकी त्याने खूप प्रयत्न केले आणि मेहनत केलीच आहे त्याने आणि इम्प्रूव्ह केले जसं जसं आम्ही सांगितलं दरवेळेला, तर त्याप्रमाणे त्याने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. कुटुंब मागे खंबीर उभं राहिलं असं म्हणावं का? हो, नक्कीच. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई तर शिक्षिका आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सुंदर बोराडे जे पोलीस दलात आहेत, मागच्या अनेक वर्षांपासून सेवा देतात आहेत. सर, तुमच्याकडे यायचंय, ज्या अधिकाऱ्यांसोबत तुम्ही आजपर्यंत काम केलं त्या अधिकाऱ्यांच्या पदासोबत आता तुमच्या घरातला एक जण असणार आहे, काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? एका वडिलांसाठी अजून काय पाहिजे की जो त्याचा मुलगा आज ज्या डिपार्टमेंटमध्ये मी कामाला आहे आणि त्याच्यामध्येच तो आज उच्च पदावर येऊन जर माझ्या समोर झाला तर मी एक स्वप्न असेल माझं की त्याला मी एक सॅल्यूट मारणार. हेच मोठं माझं स्वप्न आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. माझं स्वप्न तो जगला, हेच मी त्याला सांगेन. तुमचं कधी स्वप्न होतं का की तुम्ही UPSC MPSC करावी आणि त्याच्यानंतर एका दर्जाचा पोलीस अधिकारी व्हावं, पण ते काही कारणास्तव राहिलं असेल, आता तुम्ही जसं म्हटलं, काय असं होतं का? तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही खूप बोलतात ना सामान्य फॅमिलीमध्ये होतो. आम्ही काबाड कष्ट करून इथपर्यंत आलो. मी ग्रॅज्युएशन झालं 94ला. त्यानंतर मला अशी आवड होती अभ्यासक्रमाची. नंतर मग हे जे जसं आता आज माझे पोलीस खात्यामध्ये आज 23 वर्ष माझी सर्व्हिस कंप्लीट झाली. मग ते बघताना असं दिसलं की यार येस, काहीतरी वेगळं बना. कुड्या मुंग्याचं जीवन तर सगळेच जगतात, पण असं जगा की त्याने आपल्याला लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे. मग मी माझ्या मुलाला मी ते बोलायला सांगितलं आणि रिअली त्यांनी तो माझं स्वप्न तो जगला असं मी एवढंच बोलेल. कारण की येस, त्याला मी सर्व म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून मी त्याला मी कधी पण माझा मुलगा म्हणून मी त्याला कधी माझा फ्रेंड म्हणून त्याला मी जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं बघ बेटा हे असं आहे. आणि लोक बाहेर जातात, बाहेरगावी जातात, शिक्षण घेतात आणि बाहेर जातात. पैसा हा महत्त्वाचा नाही. आज आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी आपण काहीतरी बना. आणि त्याला पाथ दिली. माझ्या पण घरामध्ये कोणता अधिकारी नाही, काय नाही, कोणीच असं हे नव्हतं. फक्त मी त्याला डायरेक्शन देत गेलो आणि तो त्याच्यावर चालत गेला. एक अंधेरी वाट होती, पण त्याने ती वाट त्याने तेजस्वी केली. हेच मी त्याला, माझ्या मुलाला मी खूप खूप त्यासाठी आभार मानेल, थँक्यू बोलेल. आणि आज माझं खरंच आज 22 तारखेनंतर माझं जे आयुष्य बदललंय ना, त्याला कोणतीही तोड नाही आणि मी खूप आनंदित आहे. आणि त्याला मी उलट त्याचं मी थँक्स बोलेल की बेटा तू खूप छान हे केलंस आणि मला खूप आवडलं. एक महत्वाचा प्रश्न होता, तुमच्या दोघांना विचारतो. सायन कोळीवाड्यात तुम्ही राहिलात मुंबईत. खरं तर आजूबाजूला मोठी अशी झोपडपट्टी, हाकेच्या अंतरावर धारावी झोपडपट्टी, आणि ह्यात अनेक मुलं पुढे येऊ शकतात किंवा मग काही ना काही कारणामुळे वेगळ्या लाईनीला. तुम्हाला तर त्याचा जास्तच अनुभव आहे, कारण की तुम्ही या सगळ्या खात्यांचे डील कर. त्यावेळी आपल्या मुलाला ताब्यात किंवा मग आपल्या मुलावर ते संस्कार करत ती जडणघडण देणं, हा केवढा मोठा टास्क होता? नक्कीच खूप मोठा टास्क होता. पण इयत्ता 3रीला असताना तुम्हाला काय बनायचं असं त्याच्या टीचरने दिला होता निबंध. तर ह्याने असं लिहिलेलं की मला ऑफिसर बनायचं आहे आणि मला IPS ऑफिसर बनायचं आहे. तर त्याच्या टीचर शारदाश्रम शाळेत शिकला तो, त्यांनी मला बोलून सांगितलं की प्रथमेश असं असं म्हणतोय.
म्हटलं ठीक आहे, म्हटलं त्याचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि खरोखर आम्ही जे स्वप्न पाहिलं त्यानेही त्याचं स्वप्न पाहिलं आणि पूर्ण केलं. ह्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होत आहे. म्हणजे हा तिसरीला लिहिलेला निबंध म्हणून तिसऱ्यांदा क्लिअर करायचं ठरवलं असं आहे का? येस सर, प्रयत्न तर हाच होता की सुरुवातीलाच आपण क्लिअर करावं, बट देन थँकफुली सर या अटेम्प्टमध्ये झालंय. सो येस सर, आधीपासूनच ठरलेलं हे स्वप्न होतं. येस. अगदी शेवटचा प्रश्न आहे की आता इंटरव्ह्यू झालाय, पेपर झालाय, इंटरव्ह्यू झालाय, रिझल्टही लागला, आता आहे की पदभार कुठे घ्यायचं, महाराष्ट्र कॅडर मिळावं असं सगळ्यांचीच इच्छा आहे. प्रथमेश बोराडेची इच्छा काय? सर ॲक्च्युली जेही कॅडर आपल्याला मिळेल किंवा जेही स्टेट आपल्याला मिळेल त्या स्टेटमध्ये आपण आपलं बेस्ट द्यावं, हेच UPSCने शिकवलेलं आहे की वी ॲज अ सिव्हिल सर्वंट शूड सर्व आवर कंट्री. हाच मेसेज नेहमी डोक्यामध्ये राहिला आणि याच मोटिवेशनने आपण या सर्व्हिसेसमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. तर सर नक्कीच कोणतेही स्टेट आणि कोणतेही कॅडर मिळालेलं आम्हाला नक्कीच आवडेल सर. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर हे होतं संपूर्ण बोराडे कुटुंब. प्रथमेशने यशाला गवसणी घातली आणि त्याच्यानंतर आता पुढचा प्रवास सुरू होईल. पण त्यात सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी म्हटला की कुठलंही कॅडर असो, पण UPSC हेच शिकवतं की कुठलंही कॅडर मिळालं, कुठलंही स्टेट मिळालं तरी आपल्याला देशसेवेसाठीच काम करायचं. त्यामुळे आता हे अधिकारी होतील आणि त्याच्यानंतर देशसेवेत रुजू होताना आपल्याला पाहायला मिळतील. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.